नमस्कार, मी संजय भोकरे. आपण पाहताय जनप्रवास लाईव्ह. आज विषय घेऊन आलोय. पश्चिम महाराष्ट्रामध्ये एक उद्योगपती आहे, संजय घोडावत. आता ते नाव सगळ्या महाराष्ट्राला सुपरिचित आहे आणि त्यांनी आता नवीन जो उपक्रम केलाय त्याचं कौतुक झालं पाहिजे हे नक्की आहे. कारण सोनू निगम एक प्रख्यात असा देशातला गायक आज पश्चिम महाराष्ट्रामध्ये त्याच्या गायनाचा कार्यक्रम इन्स्टिट्यूटमध्ये 10 मे रोजी त्यांनी घेतलाय. तरुणाईमध्ये एवढा उत्साह मी बघतोय आज. आणि आज पश्चिम महाराष्ट्रातलं म्हणजे विशेषतः सांगली, कोल्हापूर, सातारा, पुणे या भागातली सगळी मुंबईला जे जात असतात ती सगळी तरुणाई आज कोल्हापूर सारख्या ठिकाणी आणायची एकत्र. आता नाममात्र तिकीट आहे, त्याला काही असेल ते थोडं हे बघितलं पाहिजे. परंतु मुंबईच्या मानानं जर का सोनू निगम सारखा एक प्रख्यात गायक इथं येऊन आपलं सादरीकरण करत असेल, गायनाचे कार्यक्रम करत असेल, हा एक धमाकाच आहे ना. संजय घोडावत त्यांना धन्यवादच दिले पाहिजेत. आज एवढ्या लांब जाऊन मुंबईमध्ये ह्याचा आस्वाद घेता येईल का तरुणाईला? अजिबात नाही. आज कितीतरी कॉलेज आहेत पश्चिम महाराष्ट्रामधली, जी सगळी तरुणाई आहे. आज सोनू निगम सारखा एक गायक येतोय तर त्याचा आस्वाद घ्यायला ते जाणार, तो कार्यक्रम पाहायला ते जाणार. आणि संजय घोडावतांनी हे दर 2 ते 3 महिन्यात असे कार्यक्रम घेणार. म्हणजे मी म्हणणारे गायक आज पश्चिम महाराष्ट्रामध्ये संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये येणार आणि त्याचा लाभ हे कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर ह्या भागातले का उचलणार नाहीत? आणि रस्ते एवढे चांगले झालेले आहेत आता सध्या. सोलापुरातनं सुद्धा आता 1.5 तासातच येतात मिरज आता. आणि कोल्हापूर सांगलीमधलं मध्यच आहे ना घोडावत इन्स्टिट्यूट. त्याचं कौतुक आज करावं असं वाटलं की संजय घोडावत उद्योगपती आहेत. अशा वेळेला तरुणाईला काहीतरी आपण दिलं पाहिजे, एंटरटेनमेंट. आज तरुणाईला जे आज आपण सध्या बघतोय, सगळी मुलं कुठंतरी ड्रग्ज मध्ये जात आहेत का कुठं जात आहेत. पण असं जर का एंटरटेनमेंट कोणीतरी घेत असेल, होत असेल, तर तो आनंदाचा भाग आहे, चांगला आहे. तरुणाईला एक कुठंतरी विरंगुळा आज घोडावत हे देत आहेत. त्यांना माझं एक आव्हान आहे की हे करत असताना कुठंतरी परवडेल अशा पद्धतीनं सुद्धा तुम्ही तिकिटाचे दर ठेवले पाहिजेत. आणि सगळ्या तरुणाईला तिथं आकर्षित तुम्ही करता, ह्याचं कौतुक आहे. तुमचं अभिनंदन करण्यासाठीच ही माझी आज या ठिकाणी क्लिप मी मुद्दामून करतोय. तुम्हाला मी मनापासून धन्यवाद देतो. असेच कार्यक्रम करा, मोठमोठे गायक आणा आणि तरुणाईला खुश ठेवा. आज इथंच थांबू, उद्या पुढच्या भागात.